आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक ज्ञानगंगा। ब्रह्म काल ची अव्यक्त राहण्याची प्रतिज्ञा। सूक्ष्म वेदानुसार उर्वरित सृष्टी रचना। तीनही पुत्रांच्या उत्पत्तीनंतर पत्नी दुर्गा म्हणजे प्रकृतीला ब्रह्म म्हणजे काल म्हणाला, मी प्रतिज्ञा करतो की भविष्यामध्ये मी कोणालाही माझ्या वास्तविक रूपामध्ये दर्शन देणार नाही। त्या कारणामुळे मी अव्यक्त मानला जाईन। दुर्गेला म्हणाला की तू माझे हे रहस्य कोणालाही सांगू नकोस, मी गुप्त राहील। दुर्गेने विचारलं की आपण आपल्या पुत्रांनाही दर्शन देणार नाही का? ब्रह्म म्हणाला की मी आपल्या पुत्रांना तसेच इतर कोणालाही कोणतीही साधना केली तरी दर्शन देणार नाही आणि हा माझा अटळ नियम राहील। दुर्गा म्हणाली, हा तर तुमचा उत्तम नियम नाही, जे तुम्ही आपल्या पुत्रांपासून देखील लपून राहाल। तेव्हा काल म्हणाला, दुर्गा ही माझी विवशता आहे। मला 1,00,000 मानव शरीरधारी प्राण्यांचा आहार करण्याचा शाप लागलेला आहे। जर माझ्या पुत्रांना म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश हे समजले तर ते उत्पत्ती स्थिती आणि संहार ही कार्ये करणार नाहीत। यासाठीच हा माझा अनुत्तम निर्णय सदा राहील। जेव्हा हे तिघेही थोडे मोठे होतील तेव्हा त्यांना सचेत कर, त्यांना माझ्याविषयी काहीच सांगू नकोस, नाहीतर मी तुलाही दंड देईन। दुर्गा या भीतीमुळे वास्तविकता सांगत नाही। प्रमाण यासाठी गीता अध्याय 7 श्लोक 24 मध्ये म्हटले आहे की हा बुद्धिहीन जनसमुदाय माझ्या ह्या अनुत्तम नियमापासून अपरिचित आहे की मी कधीही कुणाच्याही समोर प्रकट होत नाही, आपल्या योगमायेने लपून राहतो। म्हणूनच मला अव्यक्त मनुष्य रूपात आलेला अर्थात कृष्ण मानत आहेत। अबुद्धयः बुद्धिहीन, माम माझ्या, अनुत्तमम अनुत्तम अर्थात अश्रेष्ठ नीच, अव्ययम अविनाशी, परम भावम विशेष भावास, अजानंतः न जाणता, माम अव्यक्तम मज अव्यक्ताला, व्यक्तिम मनुष्य रूपामध्ये, आपन्नम आलेला, मन्यन्ते मानतात अर्थात मी कृष्ण नाही। गीता अध्याय 7 श्लोक 24। गीता अध्याय 11 श्लोक 47 आणि 48 मध्ये म्हटले आहे की हे माझे वास्तविक काल रूप आहे। याचे दर्शन अर्थात ब्रह्मप्राप्ती नाही वेदांमध्ये वर्णन केलेल्या विधीने, ना जपाने, ना तपाने अथवा ना अन्य कोणत्याही क्रियेने होऊ शकते। जेव्हा तीनही बालके युवा अवस्थेत आली त्यावेळी माता भवानी म्हणजे प्रकृती अष्टांगी म्हणाली की तुम्ही सागर मंथन करा। पहिल्या वेळी सागर मंथन केले तेव्हा ज्योतिनिरंजनने आपल्या श्वासांद्वारे 4 वेद उत्पन्न केले आणि त्यांना गुप्तवाणीद्वारे आज्ञा दिली की समुद्रामध्ये रहा। 4 वेद निघाले, ते ब्रह्माने घेतले। वस्तू घेऊन तिघेही बालके जेव्हा मातेकडे आले तेव्हा माता म्हणाली की 4ही वेद ब्रह्माने ठेवावेत आणि वाचावेत। टीप: वास्तविक पूर्ण ब्रह्म यांनी ब्रह्म अर्थात काल यास 5 वेद प्रदान केले होते, परंतु ब्रह्मने केवळ 4 वेद प्रकट केले। 5वा वेद लपवून ठेवला, जो पूर्ण परमात्मा यांनी स्वतः प्रकट होऊन कबीरगिरभिही म्हणजेच कबीरवाणीद्वारे म्हणजे कबीरवाणी, लोकोक्ती व दोह्यांच्या माध्यमातून प्रकट केला आहे। प्रकृतीने म्हणजे दुर्गेने आपलीच अन्य 3 रूपे म्हणजे सावित्री, लक्ष्मी आणि पार्वती धारण केली व समुद्रात लपवली, जी सागर मंथनाच्या वेळी बाहेर आली। त्याच प्रकृतीची 3 रूपे झाली। दुसऱ्या वेळी सागर मंथन केले तेव्हा त्यातून 3 कन्या प्राप्त झाल्या। आईने त्या तिघांमध्ये वाटून दिल्या। भगवान ब्रह्मांना सावित्री, भगवान विष्णूंना लक्ष्मी आणि भगवान शंकरांना पार्वती पत्नी रूपात प्रदान केली। तिघांनी भोगविलास केला। सुर आणि असुर दोघेही उत्पन्न झाले। जेव्हा तिसऱ्या वेळी सागर मंथन केले तेव्हा 14 रत्ने ब्रह्माला, अमृत विष्णू आणि देवतांना, मद्य म्हणजे दारू असुरांना, तसेच विष परमार्थ शिवने आपल्या कंठामध्ये स्थिर केले। ही तर फार नंतरची गोष्ट आहे। जेव्हा ब्रह्मा वेदांचे वाचन करू लागले तेव्हा त्यांना समजले की सर्व ब्रह्मांडांचा रचनाकार, कुळाचा स्वामी, मालक, पुरुष म्हणजे प्रभू तर कोणी वेगळाच आहे। तेव्हा ब्रह्माजींनी विष्णूजी व शंकरजींना सांगितले की वेदांमध्ये वर्णन आहे की सृजनहार कोणी वेगळाच प्रभू आहे, परंतु वेद म्हणतात की याचे रहस्य आम्ही देखील जाणत नाही। त्यासाठी संकेत दिला आहे की कोणा तत्वदर्शी संताला विचारा। तेव्हा ब्रह्मा आईकडे आले आणि सर्व वृत्तांत ऐकवला। माता म्हणाली की माझ्याशिवाय आणखी कोणीही नाही, मीच कर्ता आहे, मीच सर्व शक्तिमान आहे। परंतु ब्रह्मा म्हणाले की
वेद ईश्वरकृत आहे हे असत्य असूच शकणार नाही. दुर्गादेवी म्हणाले की तुझे पिता तुला दर्शन देणार नाहीत, त्यांनी तशी प्रतिज्ञा घेतली आहे. हे ऐकून ब्रह्मा म्हणाले, आई, आता आपल्या बोलण्यावर विश्वासच बसत नाही. मी त्या पुरुषाचा म्हणजे प्रभू ठाव ठिकाणा शोधूनच काढेन. दुर्गा म्हणाले की जर त्याने तुला दर्शन दिले नाही तर तू काय करशील? ब्रह्मा म्हणाले की मी माझे तोंड देखील आपल्याला दाखवणार नाही. दुसरीकडे ज्योतिनिरंजनाने शपथ घेतली आहे की मी अव्यक्त राहील, कोणालाही दर्शन देणार नाही. म्हणजेच 21 ब्रह्मांडांमध्ये कधीही आपल्या वास्तविक काल रूपामध्ये साकार रूपात येणार नाही. गीता अध्याय नंबर 7 मधील 24वा श्लोक. अव्यक्तम व्यक्तिम आपन्नम मन्यन्ते माम अबुद्धयाः परम भावम अजानन्तः माम अव्ययम अनुत्तमम. अनुवाद. अबुद्धयः बुद्धिहीन लोक, मम माझ्या, अनुत्तमम अश्रेष्ठ, अव्ययम अटळ, परम परम, भावम भावास, अजानन्तः न जाणता, अव्यक्तम अदृश्यमान, माम मज कालला, व्यक्तिम नररूप आकारामध्ये कृष्णावतार, आपन्नम झालेला आहे, मन्यन्ते असे मानतात. गीता अध्याय नंबर 7 मधील 25वा श्लोक. न अहम प्रकाशः सर्वस्य योगमाया समावृतः मूढाः अयम न अभिजानाति लोकः माम अजम अव्ययम. अनुवाद. अहम मी, योगमाया समावृत्तः योगमायेने लपलेला, सर्वस्य सर्वांच्या, प्रकाशः समक्ष न येत नाही, म्हणजेच अदृश्य अर्थात अव्यक्त राहतो. यामुळे अजम जन्म न घेणाऱ्या, अव्ययम अविनाशी, अटळ भावाला, अयम हा, मूढः अज्ञानी, लोकः जनसमुदाय संसार, माम मला, न अभिजानाती जाणत नाही, म्हणजेच मला कृष्ण समजतात. कारण ब्रह्म आपल्या शब्दशक्तीने आपली नाना रूपे धारण करत असतो. तो दुर्गेचा पती असल्यामुळेच या मंत्रामध्ये म्हटले आहे की मी श्रीकृष्ण इत्यादींसारखा दुर्गेपासून जन्म घेत नाही.